महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे की मार्च महिन्यामध्ये गॅझेट नोटिफिकेशन काढून कोणी न मागितलेला असा शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्यावर जनतेवर लादला गेला। हा महामार्ग पर्यावरणविरोधी, शेतकरी विरोधी, जनविरोधी असा होता। भ्रष्टाचार याच्यामध्ये झालेला आहे आणि म्हणून आम्ही रस्त्यावरती गेले 10 महिने आंदोलन करत होतो। कोल्हापुरातल्या आंदोलनाचं एक वैशिष्ट्य होतं, 2 मोठे मोर्चे झाले आणि मंत्र्यांना बंदी करून मंत्र्यांना सळो की पळो कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी करून सोडलं। 15 ऑक्टोबरला निवडणुकीच्या तोंडावरती यांनी शासन आदेश काढून सांगितलं की कोल्हापुरातील 6 तालुके वगळतो आणि त्यामुळे 2-2.5 महिने आम्ही यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही आंदोलन स्थगित केलं होतं। आता प्रश्न असा निर्माण झालेला आहे की नवनियुक्त मुख्यमंत्री आहेत, हे धादांत खोटे बोलत आहेत। ते पहिलं हे खोटं बोलत आहेत की फक्त कोल्हापूरचा या महामार्गाला विरोध आहे, कारण आम्ही शेवटी शेतकरी सगळे देशातले एकच आहोत। आम्ही पाहिलेलं आहे, आम्ही अनेक जिल्ह्यांचे दौरे केलेत। कोल्हापूरमध्ये इथं राज्यव्यापी परिषद झाली, त्याला शेतकरी राज्यभरचे आले होते। त्यामुळे कोल्हापूरच्या शेतकऱ्यांची एक बंधू म्हणून जबाबदारी आहे इतर शेतकऱ्यांचा आम्हाला खरं सांगणं की इतर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा देखील विरोध आहे, म्हणून आज राज्यव्यापी आंदोलन सगळ्या जिल्ह्यांमध्ये हे होत आहे। हा एक भाग आहे, त्यामुळे खोटं बोलणं बंद करावं, मुख्यमंत्री अफवामंत्र्यांसारखं काम करतात ते त्यांनी थांबवावं। दुसरा महत्त्वाचा भाग आहे की कोल्हापुरात जर अधिसूचना रद्द झाली असेल 6 तालुक्यातली, तर महामार्ग कसा जाणार आहे हे मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे। तर ते सांगण्याचं काय की तोंडी आम्हाला नको आहे, ह्यांनी नोटिफिकेशन काढून ते सांगितलं पाहिजे की जुन्या रस्त्यांना जोडणार आहे, कसा रस्ता काढणार आहे आणि त्यांनी सांगितलं पाहिजे। इतर रस्ता काढण्याचा मुद्दाच नाही, जुन्या रस्त्यांना जर जोडत असेल तर आमचा काही ह्याला विरोध असणार नाही, हे आम्ही अगोदर स्पष्ट केलेलं आहे। तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती अशी आहे की 2.5 महिने आम्ही शांत बसल्यामुळे या सत्ताधारी आमदारांचे जे काही बगलबच्चे आहेत, एजंट आहेत, सुपाऱ्या घेऊन हे काम काय करतात, शेतकऱ्यांचा पाठिंबा जरी नसला तरी गावागावातले एजंट गोळा करून निवेदन देत सुटलेत की 10 पट दर जर दिला तर आम्ही काय करणार, शक्तिपीठ महामार्गाला जमिनी द्यायला तयार आहोत। हे 1 वर्ष झालं शांत बसले होते, बिळात बसले होते। हे ज्याला म्हणता येईल ना, हे साप आहेत। हे आता साप काय झालं आहे की ह्या आमदारांनी बाहेर काढलेत की काय। अनेक आमदार म्हणतात की आता शक्तिपीठ इथं येऊ दे आणि विकास होतो। यांचे काय हात बांधले होते काय गेले 75 वर्षे कोल्हापूरचा विकास करायला, आणि त्यामुळे जुन्या रस्त्यांना जोडलं तर आमचा काही विरोध नाही आहे। अनेक प्रकल्प जर कोल्हापूरला देत असेल उद्योगधंदे निर्माण करणारे, तर जिथं ओसाड जमिनी कोरडवाहू असतील, जिथं पिकवलं जात नाही, अशा जमिनींना उद्योगधंद्याला आमचा विरोध नसणार आहे। फक्त शक्तिपीठ महामार्गाचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये असं आहे की शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध असणार आहे आणि म्हणून काय करायला पाहिजे, एक कोल्हापूर जिल्ह्यातले 2 मंत्री आहेत, त्यांनी एक बैठक सर्वपक्षीय आणि शेतकऱ्यांची बोलली पाहिजे आणि त्याच्यामध्ये लेखी आम्हाला दिलं पाहिजे नोटिफिकेशन आणि स्पष्ट पण केलं पाहिजे प्रेझेंटेशन देऊन की कसा महामार्ग जुन्या रस्त्यांना कनेक्ट करणार आहेत। तोंडी नको, कारण तोंडी घेतल्याचाच घात आमचा हे सातत्याने करतात। आम्हाला वर्षानुवर्षे शेतकऱ्यांना अनुभव आहे आणि म्हणून आजचं जे आंदोलन आहे हे आंदोलन यशस्वी केलेलं आहे। आजचं आंदोलन हा इशारा आहे, जर नाही एवढ्यावर थांबलं तर मग मंत्र्यांचे घरं घेराव करायचं आम्हाला अनुभव आहे। मंत्र्यांना जसं आम्ही निवडून देऊ शकतो त्यांना घरात बसवायचंही आम्ही करू शकतो, हा इशारा आम्हाला द्यायचा आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।